एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला चुना लावणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात अकोला विभागात सध्या हाय व्होल्टेज कारवाई सुरू आहे। महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री यांच्या सूचनेनंतर सुरक्षा व दक्षता शाखेने वाहतूक पोलिसांच्या मदतीने अकोला जिल्ह्यात एकाच वेळी धडक मोहीम हाती घेतली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्यापूर्वी व दौऱ्यानंतर वास्तव बातम्या केवळ सिटी न्यूज सुपरफास्ट व RRC न्यूजने प्रसारित केल्या। त्यानंतर अखेर एसटी महामंडळ व शहर वाहतूक शाखेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे। यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होणार असून अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम लागेल। अकोला मध्यवर्ती बसस्थानक, टॉवर बसस्थानक आणि इतर परिसरातील तब्बल 500 अवैध वाहनांवर थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला। या धडक मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांकडून जवळपास 4 ते 5 लाख रुपयांचा दंड जागीच वसूल करण्यात आला। बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात कोणतीही अनधिकृत वाहने उभी करू नयेत यासाठी हा परिसर नो पार्किंग झोन म्हणून कडकपणे लागू करण्यात आला आहे। राज्यभरात 5 ते 15 जून दरम्यान राबवल्या जाणाऱ्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून अकोल्यात या संयुक्त कारवाईने अवैध वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत। अवैध प्रवासी वाहतूक आणि अनधिकृत वाहनांमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या।